नमस्कार. अडीचच्या बातमीपत्रात मी मंजिरी मराठे आपलं स्वागत करते. सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर. बिगर भाजपा मुख्यमंत्र्यांवर ईडी सूडबुद्धीनं कारवाई करत असल्याच्या आरोपावरून राज्यसभेत तर तरुण विजय यांच्या वक्तव्यावरून लोकसभेत गदारोळ. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 6 करारांवर स्वाक्षऱ्या. तिस्ता नदी तोडग्यामुळे भारत बांगलादेश संबंधांचा चेहरामोहरा बदलेल, शेख हसीना यांचा विश्वास. चंपारण्य सत्याग्रहामुळे भारतीय स्वातंत्र्य लढ्याला नवी कलाटणी मिळाली, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू. जम्मू काश्मीरमध्ये घुसखोरीचा मोठा प्रयत्न लष्करानं उधळला, 4 घुसखोरांना कंठस्नान. आणि उमेदवारांवर प्रभाव टाकण्यासाठी पैशाचा वापर केल्याच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूतल्या आर.के. नगर विधानसभा मतदारसंघातली पोटनिवडणूक रद्द. आता सविस्तर वृत्त. बिगर भाजपा मुख्यमंत्र्यांविरोधात ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालय आणि सीबीआय सूडबुद्धीनं कारवाई करत असल्याचा आरोप काँग्रेसनं आज राज्यसभेत केला. सरकार सक्तवसुली संचालनालय आणि सीबीआयचा गैरवापर करत असून या प्रकरणी चर्चेची मागणी करत काँग्रेस खासदारांनी हौद्यात धाव घेतली. या मुद्द्यावरून राज्यसभेच्या कामात आज वारंवार अडथळे येत राहिले, तर लोकसभेत भाजपा नेते तरुण विजय यांच्या वक्तव्यावरून विरोधी पक्षांनी गदारोळ केला. भारत हा धर्मनिरपेक्ष देश असून जात, वंश, रंग यांच्या आधारे भेदभावाला देशात थारा नाही, असं गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी या प्रकरणी स्पष्ट केलं. विजय यांच्या विरोधात सरकार काय कारवाई करणार ते सांगा, अन्यथा आम्ही सदनात तसंच सदनाबाहेर आंदोलन करू, असा इशारा काँग्रेसच्या मल्लिकार्जुन खरगे यांनी यावेळी केला. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आज 6 करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान माल्कम टर्नबुल यांच्यात आज नवी दिल्लीत शिष्टमंडळ स्तरावरची चर्चा झाली. त्यानंतर दोन्ही नेत्यांनी पत्रकार परिषदेत संयुक्त निवेदन दिलं. दोन्ही नेत्यांनी नॅनो बायोटेक सेंटरचं उद्घाटनही केलं. दोन्ही देशांमधल्या संबंधांनी मैलाचा टप्पा गाठला असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यावेळी सांगितलं. शिक्षण आणि संशोधन या विषयावर आमचा भर असल्याचं पंतप्रधान यावेळी म्हणाले, तर भारतीय विद्यार्थ्यांना यापुढेही ऑस्ट्रेलिया संधी पुरवेल अशी ग्वाही टर्नबुल यांनी यावेळी दिली. टर्नबुल यांचं आज सकाळी राष्ट्रपती भवनात औपचारिक स्वागत करण्यात आलं. माल्कम टर्नबुल यांना यावेळी मानवंदना स्वीकारली. भारताच्या सफलतेची सर्व जगभरात प्रशंसा होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी भारताला विकासाच्या वाटेवर वेगानं घेऊन जात असल्याचं माल्कम टर्नबुल यांनी राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात बोलताना सांगितलं. भारताबरोबरचे संबंध अधिक दृढ करण्याचा मानस असल्याचं ते म्हणाले. पंतप्रधान टर्नबुल यांनी राजघाट इथं महात्मा गांधी यांच्या समाधीचं दर्शन घेऊन आदरांजली अर्पण केली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज नवी दिल्लीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या घटक पक्षांसाठी बोलावलेल्या बैठकीला शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे उपस्थित राहणार आहेत. रालोआच्या या बैठकीत सध्याची राजकीय स्थिती आणि रालोआचं धोरण यावर चर्चा होण्याची शक्यता आहे. तसंच येत्या जुलैमध्ये होणाऱ्या राष्ट्रपती पदाच्या निवडणुकीसाठी उमेदवाराच्या नावाबाबतही चर्चा होण्याची अपेक्षा आहे. तिस्ता करार प्रकरणी तोडगा निघाल्यास भारत आणि बांगलादेशमधल्या संबंधांचा चेहरामोहरा बदलून जाईल, असा विश्वास बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी व्यक्त केला आहे. इंडिया फाउंडेशननं काल नवी दिल्लीत आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. तिस्ता प्रकरणी लवकरच मार्ग काढण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वचनबद्धता दर्शवली आहे, असं त्या म्हणाल्या. आमच्या प्रत्येक प्रयत्नात भारत सदैव सोबत असेल, असं पंतप्रधानांनी सांगितल्याचं त्या म्हणाल्या. पाकिस्ताननं केलेल्या वंशसंहाराची आंतरराष्ट्रीय समुदायानं दखल घ्यावी, अशी मागणी आम्ही करत असल्याचं हसीना यांनी सांगितलं. चंपारण्य सत्याग्रह हा गांधीजींचा पहिला यशस्वी सत्याग्रह होता आणि या सत्याग्रहामुळे स्वातंत्र्य लढ्याला नवी कलाटणी मिळाली, असं केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री व्यंकय्या नायडू यांनी सांगितलं. व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते आज गांधी इन चंपारण तसंच इतर 2 पुस्तकांचं प्रकाशन झालं, त्यावेळी ते बोलत होते. गांधी इन चंपारण हे पुस्तक सर्व काळातल्या पिढ्यांसाठी समर्पक असल्याचं नायडू यांनी सांगितलं. महात्मा गांधींचा संदेश अनादी असून हा संदेश नवीन पिढीपर्यंत पोहोचवण्याची गरज आहे, असं ते म्हणाले. तरुण पिढीला स्वातंत्र्य सैनिकांच्या योगदानाचं महत्त्व सांगण्याची गरज असल्याचंही नायडू यांनी सांगितलं. गांधीजींच्या विचारांची पुस्तकं सर्व भारतीय भाषात प्रकाशित होण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. महात्मा गांधी यांच्या चंपारण्य सत्याग्रहाला आज 100 वर्ष पूर्ण होत आहेत. त्यानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी नवी दिल्लीत राष्ट्रीय संग्रहालयात बापू को कार्यांजली या विशेष डिजिटल प्रदर्शनाचं उद्घाटन करणार आहेत.
चंपारण्य इथल्या लोकांचं राहणीमान उंचावण्यासाठी महात्मा गांधी यांनी अनेक पावलं उचलली. प्राथमिक शिक्षण, कौशल्य विकास, महिला सक्षमीकरण, स्वच्छता अशा विविध पातळ्यांवर त्यांनी इथल्या लोकांसाठी काम केलं. प्रदर्शनाचं उद्घाटन केल्यानंतर पंतप्रधान राष्ट्रीय संग्रहालयाच्या परिसरात भाषण करणार आहेत. जम्मू काश्मीरच्या केरन भागात सीमेपलीकडून करण्यात आलेला घुसखोरीचा प्रयत्न लष्करानं हाणून पाडला. यावेळी झालेल्या चकमकीत 4 घुसखोरांना कंठस्नान घालण्यात आलं. या भागात शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे. दरम्यान अनंतनाग पोटनिवडणुकीसाठी मतदान केंद्र म्हणून निश्चित करण्यात आलेल्या सरकारी शाळांवर हल्ले होत आहेत. आज सकाळी शोपियान जिल्ह्यात एका सरकारी शाळेला काही अज्ञात व्यक्तींनी आग लावली. भारत पाकिस्तान दरम्यानचा सिंधू नदी करार अवैध आणि असंविधानिक असल्याची जाहीर करा अशी विनंती करणारी जनहित याचिका आज सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली. हा करार 1960 मधला असून 50 वर्षांहून अधिक काळ हा करार अस्तित्वात असल्याचं सरन्यायाधीश जे.एस. केहर यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं नमूद केलं. जनहित याचिका फेटाळण्याचा निर्णय कोणालाही हानीकारक ठरत नसल्याचं खंडपीठाचे सदस्य न्यायमूर्ती डी.वाय. चंद्रचूड आणि एस.के. कौल यांनी स्पष्ट केलं. भारत पाकिस्तान दरम्यानच्या या कराराबाबत हस्तक्षेप करायलाही सर्वोच्च न्यायालयानं नकार दिला. उमेदवारांवर प्रभाव टाकण्यासाठी पैशाचा वापर केल्याच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगानं तामिळनाडूतल्या आर.के. नगर विधानसभा मतदारसंघातली पोटनिवडणूक रद्द केली आहे. येत्या 12 तारखेला इथे मतदान होणार होतं. तामिळनाडूच्या निवडणूक अधिकाऱ्यांशी प्रदीर्घ चर्चा केल्यानंतर निवडणूक आयोगानं काल रात्री निवडणुकीची अधिसूचना रद्द केली. दिवंगत मुख्यमंत्री जयललिता यांच्या मृत्यूनंतर रिकाम्या झालेल्या जागेसाठी आर.के. नगर इथं पोटनिवडणूक होणार होती. अनंतनाग लोकसभा पोटनिवडणूक पुढे ढकलावी अशी विनंती पीडीपीचे उमेदवार तसदुक मुफ्ती यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे. श्रीनगरमधल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर ही मागणी केली असल्याचं मुफ्ती यांनी पत्रकारांना सांगितलं. काश्मीरमधली परिस्थिती सध्या निवडणूक घेण्यासाठी अनुकूल नसल्याचं राज्य सरकारनं निवडणूक आयोगाला वेळोवेळी कळवलं असल्याचं ते म्हणाले. अनंतनाग लोकसभा मतदारसंघ कुलगाम, पुलवामा, शोपियान आणि अनंतनाग अशा 4 जिल्ह्यात पसरला असून इथे बुधवारी निवडणूक होणार आहे. दरम्यान शोपियान आणि पुलवामा इथल्या 2 मतदार केंद्रांना समाजकंटकांनी रात्री आग लावली अशी माहिती पोलिसांनी आज दिली. इजिप्तचे अध्यक्ष अब्देल फताह अल सिसी यांनी इजिप्तमध्ये 3 महिन्यांची आणीबाणी जाहीर केली आहे. काल इजिप्तमधल्या 2 शहरात झालेल्या बॉम्बस्फोटांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय संरक्षण परिषदेची बैठक झाली. त्यानंतर सिसी यांनी हा निर्णय घेतला. दरम्यान इजिप्तमधल्या तांता आणि अलेक्झांड्रिया या शहरात काल झालेल्या बॉम्बस्फोटात किमान 45 जण ठार आणि 120 जण जखमी झाले आहेत. इजिप्तमधले ख्रिश्चन पाम संडे साजरा करण्यासाठी कॉप्टिक चर्चमध्ये आले असताना झालेल्या स्फोटात 27 जण मृत्युमुखी पडले तर 78 जण जखमी झाले. तर दुसऱ्या स्फोटामध्ये 18 जण ठार तर 41 जण जखमी झाल्याची माहिती तिथल्या आरोग्य मंत्रालयानं दिली. ईस्टर संडेच्या आदल्या रविवारी पाम संडे साजरा केला जातो. याआधीही इजिप्तमध्ये ख्रिश्चन समुदायाला दहशतवाद्यांनी लक्ष्य केलं होतं. दरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी इजिप्तमधल्या बॉम्बस्फोटांचा निषेध केला आहे. तसंच या स्फोटात झालेल्या जीवितहानीबद्दल दुःख व्यक्त केलं आहे. शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी शिवसेनेनं आज औरंगाबादमधल्या क्रांती चौकात धरणं आंदोलन केलं. शेतकऱ्यांचा 7/12 कोरा झालाच पाहिजे. जोपर्यंत संपूर्ण कर्जमाफी होत नाही तोपर्यंत शिवसेना आंदोलन करत राहणार असं शिवसेनेचे औरंगाबाद जिल्हाप्रमुख अंबादास दानवे यांनी यावेळी सांगितलं. शिवसेना शेतकऱ्यांशी आणि जनतेशी बांधील आहे, सरकारशी नव्हे असं त्यांनी सांगितलं. भगवान महावीर यांनी दाखवलेल्या मार्गावरून मार्गक्रमण केल्यास देशाचं कल्याण होईल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. महावीर जयंतीनिमित्त काल मुंबईत जैन समाजातर्फे आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. हिंसेच्या विचारांचा त्याग करण्याची गरज असल्याचं मुख्यमंत्री म्हणाले. पर्यावरणाबाबत भगवान महावीरांनी व्यक्त केलेले विचार आजही लागू आहेत असं त्यांनी सांगितलं. भगवान महावीरांच्या जगा आणि जगू द्या या शिकवणुकीचं पालन करणं महत्त्वपूर्ण असल्याचं केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्री डॉ. हर्षवर्धन यांनी सांगितलं. नवीन संकल्प प्रतिष्ठानतर्फे मुंबईत आयोजित करण्यात आलेल्या भीम महोत्सव 2017चं उद्घाटन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते काल झालं. देशातील दलित शिक्षित होऊन स्वावलंबी व्हावा हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचं स्वप्न होतं असं आठवले यांनी सांगितलं. सर्व दलित गट मतभेद विसरून एकत्र येण्याची गरजही त्यांनी व्यक्त केली. हा महोत्सव 14 एप्रिलपर्यंत चालणार असून या महोत्सवात
चैत्यभूमीचा देखावा तयार करण्यात आला आहे. तसंच बाबासाहेबांच्या जीवन कार्यावर आधारित गीत, पोवाडा अशा विविध कार्यक्रमांचं आयोजनही करण्यात आलं होतं. दुष्काळावर मात करण्यासाठी आता राज्यातले शेतकरी आणि गावकरी पुढे सरसावले असून श्रमदानातून त्यांनी स्वतःच गाव दुष्काळमुक्त करण्याचा संकल्प केला आहे. औरंगाबादमधल्या खुलताबाद तालुक्यातल्या गोळेगाव इथले गावकरी गावाला दुष्काळमुक्त करण्यासाठी श्रमदान करत आहेत. या गावातल्या 5 जणांनी आमिर खानच्या वॉटर फाउंडेशनच्या माध्यमातून पाणी अडवण्याचं प्रशिक्षण घेतलं आणि पाणी अडवण्यासाठी चळवळ सुरू झाली. गावाजवळच्या डोंगरावर पाणी अडवण्यासाठी गावकऱ्यांनी श्रमदान सुरू केलं आहे. वॉटर फाउंडेशन आणि पुण्यातल्या सकल जैन संस्थेनं या कामात गावकऱ्यांना साथ दिली आहे. दुष्काळावर मात करण्यासाठी सरकारवर अवलंबून राहण्यापेक्षा स्वतः पाऊल उचलण्याचा संदेश गोळेगावच्या गावकऱ्यांनी दिला आहे. पाणी फाउंडेशन कोणत्याही गावाला निवडत नाही. पाणी फाउंडेशन फक्त तालुका निवडते. एकदा तालुका निवडला की त्या तालुक्यातील प्रत्येक गाव हे पात्र आहे भाग घेण्यासाठी आणि त्या गावाला ठरवायचंय की आपल्याला भाग घ्यायचाय की नाही. आणि जर त्या गावाने भाग घ्यायचा असेल तर त्यांना 5 गावकरी हे प्रशिक्षणासाठी पाठवावे लागतात. ते गावकरी आले, गोळेगावमधूनही आले, ते शिकले की जलसंधारण म्हणजे काय, कसं केलं जातं, त्याचं शास्त्र काय आहे, त्याचं विज्ञान काय आहे आणि मग त्यांनी येऊन परत आपल्या गावामध्ये ही विद्या इतरांपर्यंत पोहोचवायची आहे. पाणी फाउंडेशनची स्कीम अतिशय चांगली आहे. प्रशिक्षण घ्यायचं, गावातल्या लोकांनी सहभागी व्हायचं, गावातल्या स्वतःचा वॉटरशेड डेव्हलपमेंट प्लॅन स्वतः बनवायचा. अशा प्रकारचं स्वावलंबी होण्याचं काम ही मुलं करतायत आणि जे गावं श्रमदान करतायत त्या गावांना श्रमदान करण्यासाठी प्रोत्साहन देण्याचं काम ही मुलं करतायत. राज्यातल्या दलित आदिवासींमध्ये बालमृत्यू आणि कुपोषणाचा दर मोठा असून ही चिंतेची तसंच चिंतनाची बाब असल्याचं ज्येष्ठ अर्थतज्ञ सुखदेव थोरात यांनी सांगितलं. यवतमाळ इथं महात्मा ज्योतिबा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता पर्वाच्या उद्घाटन प्रसंगी ते काल बोलत होते. दलित आदिवासी बालकांच्या मातापित्यांना आजही चांगला आहार मिळत नाही असं ते म्हणाले. दलित आदिवासींमध्ये रोजगाराचा अभाव असल्याचंही थोरात यांनी सांगितलं. राज्याचे अन्न आणि औषध प्रशासन आयुक्त डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या हस्ते सुखदेव थोरात यांना समता गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. सर्वसामान्यांचं प्रबोधन व्हावं यासाठी गेली 13 वर्ष समता प्रतिष्ठानच्या वतीनं यवतमाळ इथं समता पर्वाचं आयोजन करण्यात येतं. अनुसूचित जाती आणि वंचित दुर्बल घटकांच्या सर्वांगीण विकासासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी घटनेत नमूद केलेल्या कलम 46 नुसार शासन बाबासाहेबांना अभिप्रेत असल्याप्रमाणे अंमलबजावणी करत आहे असं प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्राध्यापक रमेश डोंगरे यांनी केलं. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर समता सप्ताहानिमित्त बुलडाणा जिल्ह्यातील खामगाव इथं नॅशनल एज्युकेशन सोसायटीच्या वतीनं आयोजित परिसंवादात ते बोलत होते. या परिसंवादात सामाजिक न्याय या विषयावर चर्चा झाली. परिसंवादाच्या सुरुवातीला डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि भारताचे पहिले कृषी मंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या तैलचित्राला पुष्पांजली अर्पण करण्यात आली. जोपर्यंत शेतात जाण्यासाठी बारमाही रस्ता उपलब्ध होत नाही तोपर्यंत सिंचनाचा काहीही उपयोग होणार नाही असं माजी मंत्री मधुकर किंमतकर यांनी सांगितलं. ते काल नागपूर इथं पत्रकार परिषदेत बोलत होते. सिंचनापेक्षाही शेतकऱ्याला बारमाही रस्त्यांची अधिक गरज असून शासनानं नागपूर जिल्ह्यातल्या ग्रामीण रस्त्यांसाठी 51 कोटी रुपयांची ताबडतोब तरतूद करावी असं ते म्हणाले. ही मागणी मंजूर न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला. ग्रामीण रस्त्यांचं उद्दिष्ट आणि साध्य यांचा विचार केल्यास संपूर्ण राज्यात नागपूर जिल्ह्याचं साध्य सर्वात कमी आहे असं त्यांनी सांगितलं. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 126वी जयंती आणि बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या स्मृतिदिनानिमित्त काल नागपूर इथं आंबेडकरी युवा शक्ती मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. राजरत्न आंबेडकर यांनी या मेळाव्याचं उद्घाटन केलं.
आंबेडकरी युवकांची संघटित होण्याची गरज असल्याचं रिपब्लिकन पक्षाचे युवा कार्यकर्ते विश्वास पाटील यांनी सांगितलं. युवा शक्ती जागृत करण्यासाठी देशभर असे मेळावे घेण्यात येणार असल्याचं ते म्हणाले. पद्मा बिनानी फाउंडेशनच्या वतीनं देण्यात येणाऱ्या 9व्या वात्सल्य पुरस्काराचं काल मुंबईत राज्यपाल चे विद्यासागर राव यांच्या हस्ते वितरण करण्यात आलं. कानडी लेखक TS नागराज शेट्टी यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. राज्यपालांच्या हस्ते यावेळी परिवृत्त या संगीत अल्बमचं प्रकाशनही करण्यात आलं. लहान मुलांसाठी लेखन करणाऱ्या भारतीय भाषांमधल्या लेखकांना व्यासपीठ उपलब्ध व्हावं हा वात्सल्य पुरस्काराचा हेतू आहे. शासनानं शेतकऱ्यांच्या शेतीमालाला हमीभाव म्हणजे उत्पादन खर्च आणि 50% नफा, 60 वर्षांवरच्या शेतकऱ्यांना पेन्शन, संपूर्ण कर्जमुक्ती, शेतमालावरची निर्यात बंदी उठवणं, शेतकऱ्यांच्या मुलांना मोफत शिक्षण या प्रमुख मागण्यांबाबत शासनानं महिनाभरात निर्णय घ्यावा, अन्यथा संपावर जाण्याचा निर्णय नांदेड जिल्ह्यातल्या अर्धापूर इथं झालेल्या शेतकऱ्यांच्या बैठकीत सर्वानुमते घेण्यात आला. 1 ते 7 जूनपर्यंत दूध, भाजीपाला आणि कुठलंही शेती उत्पादन बाजारात येणार नाही असा इशारा देण्यात आला आहे. 1 जून ते 7 जून या दरम्यान शेतकरी आपला शेतामध्ये पिकवलेला कुठलंच अन्नधान्य, भाजीपाला, दूध मार्केटमध्ये नेऊन विकणार नाही. आणि 7 जूनला मृग नक्षत्र जो शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचा आहे, त्या दिवशी शेतकरी क्रांती मोर्चा नांदेड जिल्ह्यातील 10 लाख शेतकऱ्यांचा निघेल. आणि त्यानंतर 7 जूनच्या पर्यंत जर ही मागणी मान्य झाली नाही शेतकऱ्यांना शेतीमालाला हमीभाव ही जर आणि कर्जमुक्ती 100% हे जर मान्य नाही झालं तर त्या दिवसापासून आम्ही सर्व शेतकरी जे शेतकरी म्हणून आम्ही सेवा देतो, कर्ज आम्ही शेती म्हणून जे शेतामध्ये पेरणी करतो, शेतात काम करतो, ते 100% आम्ही बंद करणार आहोत. तर या ठिकाणी आम्हाला जेवढं लागतं, आमच्या कुटुंबाला जेवढं लागतं तेवढंच आम्ही पिकवू. किंबहुना जर जास्त पिकवलं तर आम्ही साठवून ठेवू आणि ही विपणन व्यवस्था मोडीत काढून आम्ही आमची आंतरप्रवाही विपणन व्यवस्था तयार करू, जिथे दलालाची गरज पडणार नाही किंवा शासनाची पडणार नाही. दूध बंद केलं जाईल, भाजीपाला बंद केला जाईल, सर्व अन्नधान्य बंद केलं जाईल. राज्यात राबवण्यात येणाऱ्या उन्नत शेती समृद्ध शेतकरी अभियानाअंतर्गत राज्यातल्या 2 लाख शेतकऱ्यांना कृषी खात्यातर्फे प्रशिक्षण देण्यात येणार आहे, अशी माहिती राज्याचे कृषी मंत्री पांडुरंग फुंडकर यांनी दिली. पश्चिम विदर्भातल्या कृषी विभागाच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या कार्यशाळेत मार्गदर्शन करताना ते काल बोलत होते. शेतकऱ्यांना शेतीविषयक आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती देण्यात येणार आहे. तसंच मागेल त्या शेतकऱ्याला कृषी अवजारं, यंत्र, ठिबक सिंचन आदी कृषी साहित्यांची अनुदान रूपी मदत या योजनेअंतर्गत देण्यात येईल. पेरणीसाठी खतं आणि बी बियाणांचा पुरवठाही शेतकऱ्याला अनुदानावर करण्यात येणार आहे. झपाट्यानं बदलणाऱ्या जगामध्ये सर्वच क्षेत्रात आगेकूच करायची असेल तर भारतातही आंतरराष्ट्रीय दर्जाची विद्यापीठं उभी करावी लागतील. यासाठी आवश्यक संरचना उभी करतानाच नवतंत्रज्ञान आणि निधी उभारणीच्या दृष्टीनं केंद्र सरकारनं महत्त्वपूर्ण योजनांना सुरुवात केली आहे, असं केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी म्हटलं आहे. ते काल पुण्यात उच्च शिक्षणाच्या आंतरराष्ट्रीयकरणाचं बदलतं स्वरूप या विषयावरच्या आंतरराष्ट्रीय परिषदेचं उद्घाटन करताना बोलत होते. 20 विद्यापीठं नामवंत राष्ट्रीय विद्यापीठं व्हावीत म्हणून कार्यक्रम हाती घेतल्याचं ते म्हणाले. ज्ञानाधारित समाज आणि अर्थव्यवस्था निर्माण करण्यासाठी उच्च शिक्षणाकडे सर्वाधिक लक्ष दिलं जात आहे. उच्च शिक्षणाला आवश्यक असणारा निधी मोठ्या प्रमाणावर देण्यात यावा, यासाठी वित्त महामंडळ स्थापन करण्यात आलं आहे, अशी माहिती त्यांनी दिली. भारत के वीर या पोर्टलचं तसंच मोबाईल ॲपचं काल नवी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांच्या हस्ते उद्घाटन झालं. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या शौर्य दिन कार्यक्रमात हे उद्घाटन करण्यात आलं.
चित्रपट अभिनेता अक्षय कुमारही यावेळी उपस्थित होते. या पोर्टलद्वारे शूरवीरांना तसंच शहीदांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत करता येईल. भारत के वीर या निधीचं एका समितीद्वारे व्यवस्थापन करण्यात येईल. ही समिती गरजेनुसार शहीदांच्या कुटुंबियांना न्याय्य पद्धतीनं निधीचं वाटप करेल. बनावट बांधकाम परवाना देणारी टोळी सांगलीत उघडकीला आली आहे. या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आली असून 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या टोळीनं महापालिका आणि बँकांची फसवणूक केल्याचंही निष्पन्न झालं आहे. अटक करण्यात आलेल्या चौघांना 2 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली. घर बांधकाम कर्जासाठी दिलेल्या प्रस्तावाबरोबर सादर केलेले बांधकाम परवाने बनावट असल्याचा संशय कॉर्पोरेशन बँकेच्या अधिकाऱ्यांना आला. महापालिकेकडील रेकॉर्डची तपासणी केल्यानंतर हे प्रकरण उघडकीला आलं. सांगली जिल्ह्यातल्या मारहाणीत गंभीर जखमी झालेले माजी नगरसेवक इब्राहिम चौधरी यांचं आज सकाळी कोल्हापुरातल्या खासगी रुग्णालयात निधन झालं. मिरजेतील माळा गावात परवा माजी नगरसेवक चौधरी पितापुत्रांवर लोखंडी रॉडनं हल्ला करण्यात आला होता. सायंकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. होमिओपॅथीचे जनक डॉ. सॅम्युएल हानिमन यांची आज जयंती. हा दिवस जागतिक होमिओपॅथी दिवस म्हणून पाळला जातो. अतिशय कठीण परिस्थितीत हानिमन यांनी आपलं वैद्यकीय शिक्षण पूर्ण करत नोकरीही केली. एका पुस्तकाच्या अनुवादाचं काम करताना त्यात विविध वनस्पतींच्या औषधी गुणधर्माविषयी आणि औषध तयार करण्याची माहिती वाचली. त्या माहितीनुसार त्यांनी औषध तयार करून स्वतःवरच प्रयोग केले. त्यानंतर 6 वर्षांच्या संशोधनानंतर डॉ. हानिमन यांनी 1796 मध्ये होमिओपॅथी चिकित्सा पद्धती आणि त्याचं तत्वज्ञान जगासमोर मांडलं. आज जगभर याचा प्रसार झालेला दिसून येत आहे. भारतीय महिला हॉकी संघानं आज वर्ल्ड हॉकी लीग राऊंड 2च्या अंतिम सामन्यात पेनल्टी शूटआउटमध्ये चिलीवर 3-1 गोलनं विजय मिळवला. सामन्याच्या निर्धारित वेळात दोन्ही देशांदरम्यान 1-1 अशी बरोबरी झाल्यानं पेनल्टी शूटआउटवर सामन्याचा निर्णय लागला. भारतानं याआधीच महिला हॉकी वर्ल्ड लीग सेमीफायनलमध्ये स्थान निश्चित केलं आहे. हवामान. येत्या 24 तासात कोकण आणि विदर्भाच्या काही भागात तापमानात लक्षणीय वाढ झाली. येत्या 24 तासात दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे. राज्यात इतरत्र हवामान कोरडं राहील. ठळक बातम्या पुन्हा एकदा. बिगर भाजपा मुख्यमंत्र्यांवर ईडी सूडबुद्धीनं कारवाई करत असल्याच्या आरोपावरून राज्यसभेत तर तरुण विजय यांच्या वक्तव्यावरून लोकसभेत गदारोळ. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 6 करारांवर स्वाक्षऱ्या. तिस्ता नदी तोडग्यामुळे भारत बांगलादेश संबंधांचा चेहरामोहरा बदलेल, शेख हसीना यांचा विश्वास. चंपारण्य सत्याग्रहामुळे भारतीय स्वातंत्र्य लढ्याला नवी कलाटणी मिळाली, केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री एम व्यंकय्या नायडू. जम्मू काश्मीरमध्ये घुसखोरीचा मोठा प्रयत्न लष्करानं उधळला, 4 घुसखोरांना कंठस्नान. आणि उमेदवारांवर प्रभाव टाकण्यासाठी पैशाचा वापर केल्याच्या पार्श्वभूमीवर तामिळनाडूतल्या आर.के. नगर विधानसभा मतदारसंघातली पोटनिवडणूक रद्द. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता सह्याद्री वाहिनीवर.